नमस्कार. तू ही रे माझा मितवा ह्या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत उदयकांचा खून झाला आहे. तर आजूबाजूला काही पुरावे मिळत आहेत का? पोलीस आणि ईश्वरी सगळेजण शोधू लागतात. इकडे थोड्या अंतरावर आल्यावर आपल्या ईश्वरीला घुंगरं सापडले. हे घुंगरं कुणाचे असतील हा विचार ती करू लागते. आणि मग तिला आठवतं एक बाई ह्या व्यक्तीला मदत करत होती, कारण तिच्या आईला अडकवणारी पण बाई होती, सगळं काही करणारी बाईच होती ना. तर आता ती बाहेर जाते, शोधू लागते. तर तिला एका साडीत पदर गुंडाळलेली एक बाई दिसते. तर तिला थोड्या अंतरावरती एक बाई दिसते. मग तिला ती निरखून पाहू लागते. नेमकी त्याच वेळेला ती वल्लवी मागे वळून पाहते आणि ईश्वरीची तिची नजर एकमेकांना लागते. आता इथे वल्लवीची लक्ष देतं, जर मी इथून पळ काढली ना तर ही ईश्वरी फार चालाक मुलगी, ती लगेच मग आर्नवला सांगेल आणि मी कुठे आहे म्हणून शोध लावतील. मग ती काय करते, डोक्यात एक आयडिया येते तिच्या. मग ती जाते ईश्वरीकडे आणि म्हणू लागते की मला कळलं घरातनं की तुम्ही सगळेजण इथे आले, म्हणून मी पण इथे तुमच्या काळजीपोटी आले. मला फार भीती वाटत होती काय झालं आहे काय नाही पाहायला. मग ईश्वरी सांगते की उदयकांचा खून झाला आहे किंवा त्याने आत्महत्या केली. तर हे ऐकल्यावर ती लगेच जणू काही तिला पहिल्यांदाच कळले काय असं म्हणते. आणि मग आज जाऊन सगळेजण सोबत ती पाहू लागते, जणू काय मी तुमच्यातलीच. आणि इथे आल्यावर आता सगळं प्रकरण पाहते. आपण सेफ राहावं म्हणून ईश्वरी समोर ती चांगलं वागू लागते. वल्लवीचा डाऊट कोणावरती येऊ नये असं तिला वाटत असतं. आता सगळेजण घरी येतात. घरी आल्यावर आर्नवला फार वाईट वाटतं की माझ्या वडिलांचा खून करणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोण नसून त्यांचाच भाऊ आहे. त्यांना काय हवं तरी होतं. त्यांनी चिठ्ठीत लिहिलेलं सगळं मजकूर ते आता इथे ईश्वरी वाचू लागते. तितक्यात आकाश बाहेर गेलेला असतो. आकाश आल्यानंतर मग त्याला घडलेली सगळी हकीकत कळते. त्याला फार वाईट वाटतं. तो म्हणतो की काकांनी असं नव्हतं करायला पाहिजे, इतकं आयुष्य कोणाचं कोणी भाऊ कसं बरबाद करू शकतो. तर आता ईश्वरी तिथे मजकूर वाचू लागते. तो मोबाईलमध्ये त्याचा स्क्रीनशॉट असतो. तर आता इथे वाचता वाचता ईश्वरी सगळं काही बोलू लागते. आता पत्रात असं लिहिलं आहे की आजपर्यंत मी जे कर्म केले त्याची मला फार लाज वाटत होती, म्हणून मी स्वतःची आत्महत्या केली. माझंच मन मला खात होतं, मी कुठे लपू कुठे नाही, किती दिवस असं लपणारे. आणि याच्या आधी पण माझ्या भावाच्या आयुष्यात मीच विष कालवलं. सात्विकाने आत्महत्या माझ्याचमुळे केली, एवढी सगळी कबुली त्यांनीच दिली. आणि घरातनं मी त्याला उचललं तेव्हा त्याचा फोन मी गार्डनमध्ये दडपला, हे सुद्धा त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे वल्लवीवरती कुठल्याच प्रकारे कोणीच डाऊट घेऊ शकत नाही, असं सगळं त्याच्यावर लिहिलेलं असतं. आता इथे मात्र सगळेजण ऐकत असतात. सगळ्यांनी आपापलं मत मांडलं की आजी तर म्हणते जर याला असंच करायचं होतं तर म्हणजे आधीच कबुली का नाही दिली, माझ्या सात्विकाने आत्महत्या तरी केली नसती. पहिल्यापासून याचा डोळा पैशांवरती होता. रमाकांत व नेहमीच उदयकांत असा जळफळाट करायचा. आजी बोलत होती, रडत होती, सात्विकाची आठवण काढत होती. हे सगळं होतं. आणि आर्नव म्हणतो होता की माझ्या बापाचं आणि माझं आयुष्य ह्या एका व्यक्तीमुळे किती म्हणजे खराब झालं. अंजलीताई आणि मी पोरका झालो. माझ्या वडिलांचं तरी मला प्रेम मिळालं असतं ना. तर ईश्वरी म्हणते मला अजूनही डाऊट आहे. तर वल्लवी म्हणते तुला कसले डाऊट आहे, त्याने एवढी कबुली तर दिली. पण ती म्हणते की माझ्या आईला हॉटेलमध्ये पाठवणारी व्यक्ती, त्या हॉटेलमध्ये मीटिंग आहे हे सांगणारी व्यक्ती, आणि तो धुमाळ मेला ना त्यांनी पण सांगितलं की हे सगळं करायला एका बाईने सांगितलं होतं. माझ्या मनात अजून पण तोच डाऊट आहे की ती बाई कोण असेल. त्या बाईचा अजूनही शोध लागलेला नाही. तुम्ही असं समजू नका की आपण ह्या सगळ्या गोष्टीतनं आता सुटलो किंवा शेवट झाला. अजून शेवट झालेला नाही, ती बाई सापडलेली नाही. ईश्वरी एवढं ठामपणे म्हणत असते. सगळेजण विचारात पडतात. वल्लवी मात्र म्हणते की तू ना काही पण मनामध्ये आणते, कसली आणि कुठली बाई, त्यानेच ती बाई पाठवली असेल, तिला पैसे दिले असेल, फोन करायला सांगितलं असेल. ह्या सगळ्या गोष्टी वल्लवी पेरू पाहते. पण ईश्वरी मात्र त्या गोष्टी विश्वास ठेवत नाही आणि सगळ्यांना ती तिच्याच मतावरती विश्वास ठेवायला भाग पाडते. हे पण वल्लवीला दिसते. वल्लवी आता मनात विचार करू लागते, काय करू. हिच्या मनात ना सारखी शंका येतात. हिची शंका आहे ना मला एक दिवस ना जेलमध्ये घेऊनच जाईल, सगळ्यांसमोर माझं पितळ उघडं पडेल. तर आता इथे नेमकी ना ही बिंडोक सुनबाई बरं का वल्लवीची, ती म्हणू लागते की ईश्वरी तू फारच विचार करते. असं पण असू शकतं ना त्या काकांनीच पैसे दिले, त्या बाईला तिथे मुद्दाम बोलायला लावलं, त्यांच्यावर कोणी संशय घेऊ नये म्हणून त्याने एक बाई फोन करते एक बाई सांगते असं दाखवलं असेल. कशाला एवढा विचार करायचा. आणि वल्लवीच्या जीवात जीव येतो. चला कधीतरी ही सुनबाई कामात आली बुवा. सगळ्यांच्या डोक्यात ना आता हा विषय कायमचा संपवा असं म्हणते ती. आणि वल्लवी मात्र अजूनही मनाला तिचं भीती आहेच की मी पकडले जाते काय, पण आता कोणासमोर ती व्यक्तही करू शकत नाही. ईश्वरी मात्र अजूनही त्याच गोष्टींच्या विचारात आहे. सगळी जुळाजुळव तिची अजून तशीच चालू आहे. तिला अजूनही संशय आहे की
उदयकांतने आत्महत्या केलेली नाही, त्याचा खून झाला आहे आणि ती बाईच त्या सगळ्या प्रकरणामागे. मग ती बाई नक्की असेल तरी कोण, हा विचार तिच्या मनात अजूनही घोंगावतो आहे. ती अजूनही त्याच गोष्टीमध्ये गुंगलेली आहे. मामा नेमकी त्यावेळी तिथे येतात आणि ईश्वरीला डीप विचारामध्ये पाहताना ते विचारू लागतात की ईश्वरी कसला विचार करतेस का तू. दुसरीकडे आपण पाहू शकतो की आपली नवीन लग्न झालेली ही जी बाई आहे ना, गुडघ्याला बाशिंग बांधलेली, ती नवऱ्याला म्हणते आज मी बनवलेला स्वयंपाक कसा होता, मी ना पहिल्यांदा दाडदाडका इथे आल्यापासून बनवला आहे, कसा लागला. तो मात्र त्याच्याच विचारात गुंगून लगेच त्याच्याशी वाद घालायला सुरुवात तिथे करते. तर तो तिला म्हणतो प्लीज वाद नको घालू, मला थोडंसं विचार करू दे, मला जरा निवांत बसू दे. दुसरीकडे आपण पाहतोय वल्लवी आता पुराव्यांचे जे काही तिच्या हँडरायटिंगमध्ये लिहिलेल्या गोष्टी आहे ना, ती जाळण्यासाठी आल्या. डायऱ्या, लिखाणकाम, जे काही हिशोब किताब ते सगळे आता जाळून टाकणार. कारण तिला संशय, ती चिठ्ठीतलं अक्षर आणि माझ्या अक्षर हे जर कधी मॅच झालं तर ईश्वरी पुन्हा त्या गोष्टींच्या मागे लागेल. मग तिने काय केलं, आता सगळं जाळण्यासाठी रॉकेल आणले, ते सगळं एका टोकरीत ठेवते आणि त्याच्यावर रॉकेल ओतून मग काडी लावायचं. कारण जर कधी तिच्या हस्ताक्षरातला एक जरी गोष्ट ईश्वरीपर्यंत पोचली किंवा कोणापर्यंत पोचली, ती मॅच करून पाहायला गेली, माझं अक्षर हे जर कोणाला कळलं तर ती बाई मीच आहे हे त्या ईश्वरीच्या डोक्यात लगेच येईल. ती ईश्वरी फार चालाख आहे, तिनं तिच्या डोक्यात खूपच जास्त माझ्यावरती संशयाची किडे, त्याच्यामुळे ती ते करून पाहू शकते. तर इथे वल्लवीने ते सगळं जाळलं. पूर्ण जाळण्याच्या आतच ती घरात निघून जाते. ईश्वरी आता इथे मामांशी गप्पा मारत बसलेली असते. ती मामांना त्यांच्या मनातली खंत सांगते की मला डाऊट आहे, एक बाई जी आहे, सगळेजण तुम्ही म्हणतात खरी की नाही नाही नाही, पण माझ्या मनातनं तो विचारच जात नाही की ती बाई कोण असेल. मला अजूनही वाटतं की त्या बाईला शोधायला हवं. ती बाई अजूनही खतरनाक असू शकते, आपल्या घराला ती अजूनही गिळू शकते. आता इथे ना मामांसोबत बोलता बोलता मामा निघून जातात, सगळं समजावून सांगतात, ईश्वरी विचार नको करू असे सांगतात. आणि बाहेरनं धुराचा वास येतो. तर ईश्वरी बाहेर पाहायला जाते तर तिला एका टोकरीत जळणाऱ्या डायऱ्या दिसतात. त्यातली एक डायरीतली 1-2 पानं चांगली शाबूत असतात, ती खोलून पाहते आणि मामीने हे जाळले याचा संशय तिला होतच, कारण मामीला पळताना तिने पाहिले. तर आता तीच गोष्ट आता ती कोणाला सांगू शकत नाही, पण एक गोष्ट ती मुद्दाम विचारते की अर्णवला मामींना कोणी सांगितलं होतं की आपण तिकडे चाललो आहे, कारण त्या मामी घरात नव्हत्या, आपण तिघच जण होतो ते हे सगळं घडलं तेव्हा. अर्णव म्हणतो माझ्याकडे कुठं वेळ होता त्यांना कळवायला, घरात आपण कोणालाच सांगितलं आणि तिघं जण तडकाफडकी निघून गेलो ना. मग वल्लवी तिथे कशी काय पोचली. तर अर्णव म्हणतो यार तू जास्तच विचार करते, प्लीज तुझ्या डोक्यातले नाही जे भन्नाट विचार चालले ते बंद कर. तिथेच तिला थांबवण्याचा प्रयत्न तो करतो. मामी मात्र एकदम घामघूम झाली. स्वप्नात सुद्धा तिला आता उदयकांत रमाकांत दिसू लागले. भीती तिच्या पोटी वावरू लागली. तिला सारखे कोणाचे भास होत आहे. तर मुद्दा मामा म्हणतात मेलेले लोक असतात ना, त्यांचा आत्मा अतृप्त राहिला ना, मग ते असे भटकतात आणि तुझ्यासारख्या लोकांना दिसतात. बापरे, मामी आणखी घामाघूम झाली. तिला भीती वाटते. त्यांची आत्मे आता इथे कळत नकळतपणे वल्लवीला त्रास देत आहे. वल्लवीला भास होऊ लागले. वल्लवी आता घाबरू लागली आहे त्या भासला. एवढी प्रॉपर्टी पैसा असून पण आता तिच्या मनाला समाधान राहणार नाही. रात्रभर दिवसभर तिला हीच भीती राहिली, मला कोणी पकडतं आहे की काय. इथे ईश्वरीची समजूत काढत अर्णव म्हणू लागतो की बाळा तू जास्त विचार करते, कुणावरती पण जास्त विचार तू करू नको. आणि आता उदयकांतचा विषय बंद. रमाकांत आणि उदयकांत हे दोन्ही व्यक्ती हे जग सोडून गेले. आता विषय संपला आहे. आता आपल्याला कशाची भीती राहणार नाही. प्लीज तू पण जास्त विचार करू नको. डोकं शांत कर आणि जास्त विचार करून स्वतःच्या मनाला वाईट वाटून घेऊ नको. प्लीज तू झोप बरं, असं म्हणत अर्णव तिला झोपवतो, स्वतःही झोपतो. ईश्वरी मात्र काही झोपणाऱ्यातली नाही. ईश्वरीच्या मनात अजूनही ती गोष्टच चालली आहे. तिला आता वल्लवीवरती जो डाऊट आहे त्या गोष्टीचा शोध तिला घ्यायचा आहे. चला तर मग आता पुढे काय होते ते पाहणं खूपच रंजक आणि भारी ठरणार आहे. आता ईश्वरी कशी वल्लवीला खरं बोलायला भाग पाडेल हे आपल्याला पाहणं खूपच आवडणार आहे. आपण पुन्हा भेटू. आत्ता घेऊ छोटी विश्रांती. धन्यवाद.